म्हणजे 18,000 हा आकडा हवेतून आलेला नव्हता. त्यामागे एक शास्त्रीय गणित होतं. आता प्रश्न 2026 मध्ये हेच गणित योग्य राहील का? परिस्थिती बदलली आहे मित्रांनो 10 वर्षांमध्ये. आज संपूर्ण देश बदलला आहे. 1957 चा भारत आणि आजचा भारत यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. त्या काळी आयुर्मान कमी होते. आज आयुर्मान वाढलेले आहे. आरोग्य खर्च प्रचंड वाढलेला आहे. अनेक सरकारी कर्मचारी स्वतःची मुले सांभाळतातच आणि त्याचबरोबर आपले वृद्ध आई-वडिलांचाही आर्थिक भार उचलतात. म्हणून काय झालं? 8व्या वेतन आयोगासमोर कर्मचारी संघटनांनी एक अत्यंत महत्त्वाची मागणी केली. संघटनेने जे निवेदन दिलं त्याच्यात काय मागणी केली आहे? वेतन ठरवताना केवळ कर्मचारी, पत्नी आणि 2 मुलांपुरता विचार करू नका. कर्मचाऱ्याकडे जे वास्तव्यास आहेत आई-वडील त्यांचाही विचार करा. बघा किती महत्त्वाची मागणी आहे. म्हणजे आजच्या सामाजिक वास्तवामध्ये कुटुंबाचा विचार 5 सदस्यांच्या स्वरूपात व्हावा.